सगळ्यात महत्वाचं सेल डिव्हिजन. पुस्तकात नसायला पाठ सांगतो, सेल डिव्हिजन करणं का गरजेचं आहे? प्रश्न असा आहे की सेल डिव्हिजन करायला पाहिजे. खरं सेल सेल डिव्हिजन का करायचंय? सेल डिव्हिजन एवढ्यासाठी करायचंय. आता काय झालंय, तुम्हाला एक केस आहे, 4 केस येणार. एकाचे 4 केस म्हणजे सेल वाढणार ना. मग सेल कशी वाढणार? माझा प्रश्न काय आला? तुमची उंची आधी एवढी होती, आता काय आल्या? मोठी झाल्या. कळालं? मग उंची कशी वाढणार? उंची तेव्हाच वाढणार जेव्हा संख्या सेलची वाढणार. समजायला लागलं मी काय म्हणालोय? किंवा तुमचा एखादा केस खराब झालाय, अजून केस दुसरा केस येतो परत. कारण तुम्ही बघत असाल दररोज केस विंचरताना दररोज केस येतात. नाही म्हटलं तर 8-10 केस, 15-20 केस नॉर्मल आहे ते सगळ्यांचे. मुलींचं लक्षात येतं, मुलांचं लक्षात येत नाही, कारण मुलांची पण त्या कंगव्याला केस लागलेली असतात. ह्याचा अर्थ काय? आपली केस चालल्यात. मग दररोज 15-15 केस चालल्यात, लय घेत नाही मी, 15 केस. महिन्याला किती जातील हो? महिन्याला 450. वर्षात वर्षात 5,000 समथिंग वर्ग जातील. बरोबर आहे? तुम्ही टकलो ना की पाक. काय म्हणणार तुम्ही? पण तसं होते का हो? अजिबात नाही. कारण दोन केस गेली, दुसरी 2 केस तिथं आलेली असतात. हे कशामुळे पॉसिबल आहे? सेलचं रिप्रोडक्शन झाल्यामुळे, सेल वाढल्यामुळं. मग सेल शरीरामध्ये असं वाढत नाहीत. सेल वाढायचं काय केलं असते? फोडा आणि राज्य करा, म्हणजे सेल डिव्हिजन केलं जाते. एका सेलच्या 2 सेल होण्यासाठी सेल डिव्हिजन, 2च्या 4 होण्यासाठी सेल डिव्हिजन. समजलं? म्हणजे तुमची उंची वाढायसाठी सेल डिव्हिजन कारणीभूत आहे, तुमची बॉडी वाढण्यासाठी सेल डिव्हिजन कारणीभूत आहे. म्हणजे जर सेल डिव्हिजन झालं नाही तर आपली उंचीच वाढली नसती, आपलं शरीरच वाढलं नसतं, आपल्या पेशी खराब परत झाल्याच नसत्या. तुम्हाला बऱ्याच वेळी ताप वगैरे आला की डॉक्टर सांगतात तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्यात. सेल डिव्हिजन जर प्रॉपर झालं नसतं, पेशी कमी झाल्या असत्या काय? वाढल्या असत्या काय? त्यामुळं सेल डिव्हिजन फार महत्वाचं आहे. कळालं? मी पहिला तुम्हाला चॅप्टर बद्दल काय माहिती सांगतो, तुम्हाला त्या चॅप्टर मध्ये इंटरेस्ट तयार व्हावा. समजलं? मग आता एवढं हे सेल डिव्हिजन आहे, आपल्याला हे प्रॉपर कळालं पाहिजे. आणि त्यासाठी चॅप्टर पुढचा सेल डिव्हिजन. पुढचा चॅप्टर. ह्योच तो. तेच की सेल डिव्हिजन. ह्याच्यातच आहे ते, अर्धच आहे काय? कुठल्या चॅप्टर मध्ये? कुठल्या? पार्ट 1 मध्ये चॅप्टर आहे का ह्यो? ठीक आहे, पहिला आपण सेल डिव्हिजन घेऊयात. कळालं? 12वीला 11वीला हा वेगळा चॅप्टर आहे. डायरेक्ट सेल डिव्हिजन असा एक वेगळा हेच आहे. ह्यांना एकत्र केला असेल. आपण थोडंसं हे प्रॉपर घेऊयात, कारण पेपरला ह्यातलं बऱ्याच वेळी पडत असते. कळालं? तर हे सेल डिव्हिजन होत असताना त्या सेल डिव्हिजनच्या जे स्टेप असतात त्याच्यामध्ये 2 स्टेप असतात महत्वाच्या. पहिली आहे इंटर फेज. कुठली? आणि दुसरी असत्या एम फेज. समजलं? ही एम फेज आहे, ह्याच्यामध्ये परत 2 असतात. दॅट इज द मायटोसिस. सेकंड थिंग मिओसिस. काय आलं? टॅक्सी. मायटोसिस आणि मिओसिस. मग आपली सेल मायटोसिस नंतर डिवाइड होते किंवा समजलं? म्हणा सेल डिव्हिजन, इंटरफेज, एम फेज, एम फेज, मायटोसिस, मिओसिस. 5 वेळा म्हणा. आता जर्म सेल, जर्म म्हणजे जर्मॅनिझम. जर्मॅनिझम म्हणजे आपली बॉडी कशापासून तयार त्याच्यापासून. म्हणजे तुमच्या वडिलांचा म्हणजे मेल मध्ये असतोय कोण? स्पर्म. फिमेल मध्ये कोण असते? ओवम. आणि ह्याच्यापासून तुमच्या आयुष्याची पहिली स्टेप म्हणजेच झायगोट तयार होत असतो. बाळाची पहिल्या अवस्थेला काय म्हणतो आपण? हे कणापासून तयार होतात? स्पर्म आणि ओवम. आणि या स्पर्म आणि ओवमलाच आपण जर्म सेल असं म्हणतो. म्हणजे ह्याच्यापासून आपण तयार झालो. कोण? झायगोट. मग एकदा झायगोट तयार झाला, मग त्याचं वाढ होणार, तुम्ही तयार झाला, मग उंची वाढणार, उंची वाढणार, वाढणार 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 वाढणार.
सगळ्या तुमच्या केसापासून नखापर्यंत प्रत्येक तुमच्या पेशीची वाढ होणार. कळलं? मग हे कशामुळे होते? सोमॅटिक सेलमुळे. कळलं? बाळ तयार होताना कोण लागते? मिओसिस. खरं एकदा बाळ तयार झालं पुढे कोण लागते? म्हणजे दोन्ही पण महत्वाचे आहेत. बाळ तयारच झालं नाही याचा उपयोग आहे? खरं बाळ तयार झालं उंचीच वाढलं नाही उपयोग आहे? बोथ आर गोज इन हँड टू हँड. दोघं पण एकत्र चालत चालतात. कळलं? तेवढंच मिओसिस महत्वाचं आहे, तेवढंच मायटोसिस महत्वाचं आहे. समजलं जरा जरा? स्वल्प व्हिडिओ पॉज कर. ते तुमची सेल आहे. सेल म्हणजेच पेशी. ओके. या पेशीमध्ये कोण असतोय? जरा न्यूक्लियस बारका असतो. मी न्यूक्लियस काय करायला लागलोय? मोठा काढायला लागलोय कारण मला त्याच्यातली कंटेंट जरा दाखव. झूम केलं न्यूक्लियसला. काय केलंय? झूम केलं. ठीक आहे. मग ह्या न्यूक्लियसचा हा मेम्ब्रेन आहे. याला काय म्हणायचं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणा एकदा. मेम्ब्रेन म्हणजे काय? पडदा. न्यूक्लियसचा हा काय? वॉल आहे, भिंत आहे, मेम्ब्रेन आहे. कोणाला काय म्हणलं आपण? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मग न्यूक्लियसचा न्यूक्लियस म्हणजेच कोण असतोय? न्यूक्लिओलस. इथं दाखवतो मी जरा बारका करून त्याला. ठीक आहे. जरा मी क्रोमोझोम इथे दाखवणार आहे. ओके. त्यात दाखवणार नाही. क्रोमोझोम कुठे दाखवणार आहे? तर आता हा तुम्हाला माहितच आहे कोण आहे? कोण आहे हा? कशा असतात? जोड्या असतात. ओके. हे कोण आहेत? क्रोमोझोम. या क्रोमोझोमला दोन पार्ट असतात. क्रोमोझोमला जी पाता असते त्या पात्याला म्हणायचे असते क्रोमॅटिड. कोण? क्रोमॅटिड. मी असं उच्चार काय करायला म्हणजे तुम्ही नंतर काय उच्चार करायला लागायचे म्हणून मला उच्चार पण असं पुढून पुढून करायला लागले. काय करा, जेव्हा एखादा शब्द मोठा असतोय मला माहित नाही तो त्याला फोड करा ना. मधनं बघा हे क्रोमॅटिड ते पण जमना. क्रोमॅटिड असं करा ते पण जमना. हे बारीक करू शकत नाही. एवढंच करताय. ठीक आहे. क्रोमॅटिड. त्यानंतर काय? आणि ह्या क्रोमॅटिडच्या मध्ये जो हा आहे ज्यांना याला धरून ठेवले वरच्या दोन आणि खालच्या दोन पात्याला ह्याला काय म्हणायचं? तुम्हाला येते की सगळे? आली पहा आली. कामधंदे नसलेली घंटाकडे आली. क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर बनून कोण म्हणतो आपला? क्रोमोझोम. समजलं मी काय म्हणलो ते? क्रोमॅटिड असं करायला नाही, गंडवायचं नाही. क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर म्हणून कोण म्हणतो? क्रोमोझोम. सी 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 ट्रिपल सी इथं आहे. MSCIT काय असते? ट्रिपल सी इथं आहे. क्रोमॅटिड, सेंट्रोमियर आणि क्रोमोझोम. समजलंय? अनेक इथं सेंट्रिओल नावाचा एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे ही नावं तुम्हाला समजल्याशिवाय मी ह्या धड्यामध्ये पुढे तुम्हाला काय सांगतो हे अजिबात कळणार. म्हणजे आपल्याला किती शब्द पाठ फक्त 5. न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, सेंट्रिओल, सॉरी सेंट्रिओल, क्रोमॅटिड आणि
सेंट्रोमियर. माझं नेहमी कन्फ्युजन सेंट्रल आणि सेंट्रोमियर मध्ये होत असेल, तुम्ही करू नका. सेंट्रोमियर कोण आहे, सेंट्रिओल कोण आहे, प्रोमोटर कोण आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन कोण आहे? हे कशाचं रिडक्शन आहे? तुमच्या सेलला ऑक्सिजन कमी पडाला, त्यामुळे काय करत जावा, जांभळीत जावा ऑक्सिजन पातळी. आपण बघूयात मायटोसिस. मायटोसिस सोमॅटिक आणि जर्म सेल मिळून मायटोसिस. मग कसं आहे, जर्म सेल आहे त्यातली पण थोडी प्रोसेस व्हायला मायटोसिस लागत असते. म्हणजे मायटोसिस फार महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. मायटोसिस इज कंप्लीटली थ्रू द मेन टू स्टेप कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. काय त्याला आतापर्यंत मायटोसिस वर 2 स्टेप आले, बोंबा बोंबा सगळे. आपण बघतो काय, कशी द्या, मायटोसिस त्याच्यामध्ये 2 स्टेप, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. आता हे लक्ष द्या, कायनेसिस याचा अर्थ सेल डिव्हिजन. म्हणजे एवढं तर कळालं, इथं काय होणार आहे, डिव्हिजन म्हणजे विभाग होणार आहे, बरोबर आहे. मग सायटो ह्याचा अर्थ सायटोप्लाझम, कळलं. आणि कॅरिओ ह्याचा अर्थ न्यूक्लियस. आपलं एम काय माहिती आहे तुम्हाला, आपलं एम आहे एका सेलच्या 2 सेल तयार करणं. एका सेलची 2 सेल तयार करत असताना आपल्याला अवघड काय असते माहिती आहे काय, न्यूक्लियस मधला जो क्रोमोझोम आहे त्याला तोडणं फार अवघड. काय आहे, ह्याच्या आत जे पाणी आहे, पाणी तोडायला काय अडचण नाही, पाणी अर्धा केलं त्यालाच म्हणायचं पाणी अर्धा करणं म्हणजे सायटोकायनेसिस. त्यामुळे ही फार सोपी प्रोसेस आहे. मात्र ही काय आहे, न्यूक्लियसला तोडायचंय, म्हणजे बापालाच तोडायचंय. घरात आपल्याला एखाद्याला हे करायचंय, पोरगा ऐका ना, बापाला सांगायचं तुझं पोरगं खराब आहे, हे फार अवघड असते. बापाचं पोरगावर लई प्रेम असते, हे फार डेंजर काम असते. आणि हे काम म्हणजेच काय, म्हणजे क्रोमोझोमला तोडणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे हे लगेच होऊन जाते, हे मात्र काय होते, लगेच होत नाही. मग हे लगेच होत नाही, मग काय असते, याला 4 प्रोसेस असतात, परत 4 स्टेप आहेत. कुठली कुठली, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि बारावीवाले. तुम्हाला चॅप्टर शिकवला मी, यशवंती मी शिकवलाय, आता मॅडम शिकलो. मग काय अडचण नाही, मग तुम्हाला फायदा होईल. आधीपेक्षा काय कळालं एक्स्ट्रा काय, तुम्ही 10वीला शिकवलं, 10वीला आठवलं, बाकीचे 10वी नव्हते जातात तिकडे, 10वीला पण नव्हते. मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, प्रो, मेटा, एना, टेलोफेज. पुढचं फेज आहे, इकडचं बघा लक्षात ठेवा. कळलं म्हणा, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, अनाफेज, टेलोफेज. फेज, मेटाफेज. झालं, समजले बऱ्यापैकी. हां, पुसून घे. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज आणि हे नॉर्मल सेल असणार. आता हा जो
क्रोमोझोम असेल ना असा, हा फक्त सेल डिव्हिजनचा व्यास असतो. एरवी काय असतो म्हणजे काय, तो असा विरघळलेल्या अवस्थेत असतो. विरघळलेल्या अवस्थेत म्हणजे काय, बघा असा न्यूक्लिओलस असणार आहे, न्यूक्लिओलस आहे. ठीक आहे, हा कोण आहे, सेंट्रिओल आहे. सेंट्रिओल. आणि क्रोमोझोम काय आहे, डिसऑर्डर स्टेट मध्ये आहे, विरघळलेल्या अवस्थेत नॉर्मली असं असते. कळलं? म्हणजे आता जर तुमची सेल काढली आणि बघितली मी, आणि त्याचं जर सेल डिव्हिजन होत नसलं तर असं असते. आणि सेल डिव्हिजनच्या वेळी ते पुढच्या स्टेपकडे होतं. समजलं मी काय म्हणाल ते, नॉर्मल तुमची सेल. त्यामुळे ही कन्फ्युज व्हायचं नाही, असं काय काढले सरांनी नाही. ओके, पहिलं कळलं. आता प्रोफेज मध्ये काय होतं माहिती काय, हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तर काय, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होते हो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असा डिसॅपियर व्हायला चालू होतोय. म्हणजे अर्धवट तो गेलेला आहे. आणि हे जे क्रोमोझोम आहे तो काय होतोय, दिसायला चालू होतोय. आणि त्यालाच म्हणायचं कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. काय म्हणायचं, कंडेन्सेशन. ह्याला म्हणायचं डिकंडेन्सेशन. ह्याला काय म्हणायचं, कंडेन्सेशन ऑफ. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर, नंतर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. अवघड आहे, दोन शब्द. तिसरा, न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. हा जो न्यूक्लिओलस होता हा पण जायला चालू होतो. मी अर्धा काढून तुम्हाला कळलं काय, डिसॅपियरन्स ऑफ न्यूक्लिओलस. आणि मग तुम्हाला हे शब्द कळायसाठी न्यूक्लिअर मेम्ब्रेन, क्रोमोझोम, न्यूक्लिओलस आणि सेंट्रिओल हे शब्द प्रत्येक ठिकाणी लागले म्हणून तुम्हाला पहिल्यांदा ते शिकवलेले असतात. कारण असं कुठल्या पुस्तकात दिलेले नाहीत. मी काय सांगितलं, कारण तुम्हाला ते कळालं, ते कसं करणार, समजलं. म्हणजे त्याला मग चार गोष्टी शिकल्या होत्या. काय काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पहिला बघितलं बाहेरनं जायला चालू झालाय. दुसरं काय चालू झालं हो, न्यूक्लिओलस पण जायला चालू झालाय. क्रोमोझोम आलाय तिथं, कळलं. आणि राहायला चौथा कोणता, सेंट्रिओल. सेंट्रिओल बिकम सेंट्रिओल किंवा डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल. म्हणजे सेंट्रिओल काय झाले, डुप्लिकेट म्हणजे डबल झाले. इथे एक सेंट्रिओल, इथे एक सेंट्रिओल. कळलं. ज्या आपण चार गोष्टी बघितल्या होत्या त्या चारही गोष्टीबद्दल एक एक वाक्य तुम्हाला ते लिहायचं असतं. कशामध्ये, प्रोफेज मध्ये. कळलं. काय काय जाणार आहे, न्यूक्लिअरचा मेम्ब्रेन तो जाणार आहे, न्यूक्लिओलस जाणार आहे, क्रोमोझोम दिसणार आहे आणि सेंट्रिओल डबल होणार आहे. काय वाक्य अवघड आहे की मराठीत वाक्य लक्षात ठेवायचे कशी लिहायचे हे सगळे सांगितल्याशिवाय तुम्हाला मुलांना सोडणार नाही, मुलींना पण सोडणार नाही. त्यामुळे पाठ करून घ्यायचे. चार वाक्य लक्षात राहिले. हे होतं प्रोफेज. अवघड आहे काय, पुस्तकात डायग्राम तुमच्या फार उचकट किचकट दिलेल्या आहेत. तुम्हाला जरा सुद्धा काय कळणार नाही. ओके, आता बघूयात आपण प्रोफेज कुठे फेज आहे, मेटाफेज. आता बघूयात इथे काय झालं, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम चालू झालं होतं, इथे स्टार्ट झालं होतं. कळलं. इथे काय होतंय, आता हेच वाक्य तिथे जायचं परत. चार वाक्याचे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे आपण. आता मेटाफेज मध्ये काय करणार, कंडेन्सेशन कंप्लीट म्हणून घेणार. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम कंप्लीट झालं पहिलं. दुसरं बघूयात आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर कंप्लीटली. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो डिसॅपियर व्हायला चालू झाला, इथे काय होतं आता, कंप्लीटली बोंबलत जातोय. म्हणजे इथं प्रोसेस चालू झाली अर्धी, इथं पूर्ण झाली. इथं पण चालू झाली, इथं पण ही पूर्ण झाली. न्यूक्लिओलस डिसॅपियर कंप्लीटली. हे काय असतं, इथं पण ही कंप्लीट होते. काय अवघड आहे का हो, मगाशी इथं आपण जी तीन वाक्य सांगितली होती, इथं सगळे काय सांगायचे, परत सांगायचे. फक्त एक कंप्लीट होतोय. न्यूक्लिओलस कंप्लीटली डिसॅपियर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसॅपियर. हे काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिड, क्रोमोझोम कंप्लीट होते इथं.
आणि नवीन फक्त यात एक लक्षात ठेवायचं असतं ते म्हणजे स्पिंडल फायबर. ठीक आहे म्हणून आपण कळलं कोण आपल्याला काय करायचं रस्सीकेस खेळायचं. रस्सीकेस करणं काय केलेलं असते किंवा कोणा केलं घरातला शर्ट फाडायचा निघाला शर्ट फाडायचा. आपण काय करणार तसं करणार इकडे एक जण ओढणार आणि इकडे एक जण ओढणार. तसं आता आपल्याला काय करायचंय क्रोमोझोमला फाडायचंय. कोणाला फाडायचंय मग काय करायचं एकानं वरनं ओढायचं आणि एकानं खालनं ओढायचं. मग काय हे बघा हा जो क्रोमोझोम होता हा मध्ये बरोबर सेंटरला थांबलाय कुठं बरोबर मुलीसाठी कळलं समजलं. आणि सेंट्रिओल आता हे तिथलं जे हे होतं न्यूक्लिओलस पूर्ण गेलायच नाही तर ते काय आता मेम्ब्रेनस नाही न्यूक्लिओलस पण नाही. सेंट्रिओल काय होतोय ऑपोजिट साइडला जाऊन थांबतोय कुठं ऑपोजिट पोलला. आणि इथून स्पिंडल फायबर तयार होते. स्पिंडल फायबर म्हणजे काय तारायचं सगळं दोरायचं सगळं आणि काय करायचंय घालायचं त्याला वडायचं दोन्हीकडे. काय म्हणलं मी काढायचं तुम्हाला एकटं ओढून चालू का मग संभाजी महाराज छावा एकट्याला ऐकलं असते काय मग त्यानं काय केलं इकडे विचार इकडे कारण एवढ्या सगळ्यांना संभाजी महाराज ऐकणारे नव्हते. गेले की नाही त्या सगळ्या दोऱ्या असं पडणार किती जण झालं त्यांना तुम्ही व्हिडिओ पिक्चर बघितला असेल. तसं क्रोमोझोम ते शानावे भरपूर ताकदवान आहे एकट्याला ऐकणार नाही. आणि म्हणून इथून काय केलं अशा बघा अशा काय दोऱ्या बांधल्या कुठनं स्पिंडल फायबर पासून समजलं तुम्ही काय म्हणाला बरं ते. आणि इकडे हे मग तिकडे पण भावकी आहे. ह्या भावकीनं काय केलंय समजलं भावकी पण सुद्धा काय मग काय चालू झालं का रस्सी तिकडं समजलं तुम्ही काय म्हणाले कुणाला कोण चाललंय त्याने सेंट्रोमियरला क्रोमोझोमच्या कुणाला कारण क्रोमेट मध्ये ताकद नाही उद्या सारखे असेल माझ्यासारखं. सेंट्रोमियर कसं आहे तुमचं काय आला नाही मोठ्या पण प्रॉब्लेम वाटत दिसते पाहते तिथं विचार काय म्हणतो मी कळालंय. मग हे जे तारा होत्या त्या ताराच्या स्ट्रक्चरला म्हणायचं स्पिंडल फायबर आहे. स्पिंडल फायबर पहिल्यांदा फॉर्म होतात आणि ते काय करतात वाकवतात करतात ऑपोजिट पोलला आता कारण डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल ह्यासाठी झालं होतं ह्याच्या सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर तयार होणार आहे. कळलं मी काय म्हणालोय. आणि ते दोन्ही साईडला ओढणार नाही. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं होतं काय होतं माहिती का तुम्हाला चारच गोष्टी लक्षात ठेवायच्या न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस सेंट्रिओल क्रोमॅटिड अवघड आहे काय आणि प्रत्येक फेज मी तुम्हाला सांगायचं 100% घेतला या 4 की 4 4 ज्ञानाच्या 12 16 वाक्यापैकी एक प्रश्न पडतोय कुठं नीटला. अवघड आहे खरं तुम्हाला 12 वाक्य ही सॉरी 16 वाक्य एकदम पिन पॉइंट पाहिजे कसे की पॉइंट ते अवघड नाही मी तुम्हाला शिकवलं. ओके अवघड आहे काय 12 आहे अवघड आहे 10वीला येतं म्हटलं 12वीला बघा अवघड नाही. आता बघत आपण ॲनाची फेज ठीक आहे. आता काय करायचं ॲनाफेज म्हणजे आणायचं कोणाला काय बघा याने आणलं ओढलं इकडं. मग आता काय झालं दोघांची पण ताकद सेम आहे भावकी इकडं पण सेमच आहे. मग ह्याने काय केलं तर बघा ह्याने अर्ध्याला ओढलं ह्याने अर्ध्याला ओढलं कळलं तुटलं होते कळलं काय म्हणलं ते समजलं काय म्हणलं ते इथं चालू किती कुस्ती इथं कुस्ती संपलेली आहे आणि मग तिथे मग तुझं तुला माझं म्हणा. ओके त्या प्रकारे ही गरज असते. आता काय झालं सेंट्रोमियर काय घ्यायचं आता इथे काय होतंय सेंट्रोमियर स्प्लिट
ह्या सेंट्रोमियरचे काय झाले दोन भाग झाले, अर्धा वर आणि अर्धा खाली. सेंट्रोमियर स्प्लिट झाला. त्यानंतर काय क्रोमॅटिड सेपरेटली अँड दे पुल्ड अपार्ट ऑपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. सेंट्रोमियर पण स्प्लिट झाला आणि क्रोमॅटिड पण क्रोमॅटिड पण गेला अर्धा अर्धा गेला, स्प्लिट झाला. लक्षात ठेवायचं वाटलं कारण त्याचा अर्धा भाग आणि ह्याचा पण अर्धा भाग होणार आहे. नंतर काय क्रोमोझोम बिकम फुल्ली अपियर लाईक अ बंच ऑफ बनाना. आणि हे कसं दिसायला लागले इथं 4 पाते होते इथे किती झाले 2-2. मग असं 2-2 केळाचा घड झाला, त्यालाच म्हणायचं बंच ऑफ क्रोमोझोम. सॉरी बंच ऑफ क्रोमोझोम लाईक अ बनाना. केळीचे सृष्टी दिसायला लागली. काय अवघड आहे नाही आहे. आता टेलोफेज लास्ट बट नॉट लिस्ट टेलोफेज. डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम म्हणजे काय होते बघा. आता बघा जरा लक्ष द्या, शेवट राहिलाय. आता हे इकडे अर्ध होते आणि इकडे हे अर्ध होते समजा. मग काय होणार हे जे असं क्रोमोझोम झालं हे परत असं होतंय म्हणजेच काय कंडेन्सेशन म्हणायचं. कंडेन्सेशन चालू होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर अगेन. आणि काय झालं हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन दाखवायचं तुम्हाला. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय इथं दिसाल का इथे गेलता बघा, इथे होता इथे गेला, इथं बॉम्ब झाला, तिथे काय झालं परत आलेला आहे. इकडे का इकडे दोन्हीकडे समजलं. पहिला काय आलं डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम झालं. जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलता तो न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत आला. त्यानंतर इथं काय झालं न्यूक्लिओलस गेलता परत न्यूक्लिओलस आला. इथं जे गेलं ते सगळं आणायचं. म्हणजे काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेबल झाला. प्रोफेजच्या बरोबर उलटे असते टेलोफेज. कारण न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेबल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली अपियर. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम होतं तिथं काय होतं डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिओलस तिथं काय अपीअरन्स ऑफ न्यूक्लिओलस. डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल म्हणजे सेंट्रिओल डबल झाले तिथं परत काय होणार एक. काय अवघड आहे सोपा आहे काय जाण्याचं अवघड आहे परत मग दिसतं अवघड आहे. आणि हे होत असताना काय गेलं स्पिंडल फायबर परत गेलेले होते. समजायला लागले. तुझं मराठी काय इंग्लिश सीमे तुझं सीमे आहे ना तू सील आहेस ना. सीला पण सीम असते का आमच्या नव्हतं. काय काय म्हणलं काय आलं इथं काय झालं इथे हे झाल्यानंतर कंडेन्सेशन झालं. कंडेन्सेशन म्हणजे सॉरी डिकंडेन्सेशन म्हणजे काय परत विरघळलेलं औषध केलं. परत त्याचा मेम्ब्रेन जो गेला तो परत मेम्ब्रेन आला. न्यूक्लिओलस गेला तो न्यूक्लिओलस परत आला. सेंट्रिओल डबल झाली ते परत काय झालं सिंगल झाले. आणि सेंट्रिओल मग आपले स्पिंडल फायबर आले स्पिंडल फायबर गेले. काय अवघड आहे इथे जो काय परत तुम्हाला आणि पण म्हणा लिहिलं नाही. चालेल आपण पहिलं जाऊ. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर कम्प्लिटली अपियर. नंतर न्यूक्लिओलस अपियर. दुसरं वाक्य. तिसरं काय डिकंडेन्सेशन. डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. आणि सेंट्रिओल डुप्लिकेट परत सिंगल झालं. स्पिंडल फायबर परत गेली. इथं आपलं प्रोफेज मेटाफेज आहे ना. मग इथं काय होतं एक सेल होती किती झालेला 2 आल्या म्हणजे न्यूक्लियसचं इथे काम झालं. मग काय केल्यानंतर पाणी जे आहे अर्धा तर पाणी किती करायचं झालं एखाद्या 2 सेल झाल्या. अवघड आहे. मग एका सेल पासून ह्या प्रकारच्या 2 पेशी तयार होतात. मग हे जरा खाते पिता परत जरा मोठं होते सेल आणि परत एकाच्या परत 2 एका दोन्हीच्या 4 ह्या प्रकारे सगळं होत असतं. प्रोफेज मेटाफेज एनाफेज अँड टेलोफेज. इथं आपलं मायटोसिस हे संपतंय. तर सगळ्यांनी हे डायग्राम काढायच्या लिहायचं पाठ करायचं मग 2 जायचं. व्हिडिओ थांबवा.